देवमानुषच्या सिरियल शूटला मी चालले होते आणि मी पाचवडमध्ये थांबले होते. सातारला जायचं होतं आणि अण्णा नाईक आले होते एका गाडीमध्ये आणि त्यांच्या गाडीत मी होती. अण्णा कसे आहात? मस्त मस्त. मी मस्त. अण्णा नाईक आणि ड्रायव्हर दादा होते आणि गाडी चालली होती सातारला. तर गाडीमध्ये बसले होते पाठीमागं मी आणि बरेचसे कलाकार होते, पण त्यांचं कॉल टाईम वेगळा होता. आणि छान वाटतं ना आपल्याबरोबर असे मोठे कलाकार आले, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला भेटतात, आपल्याला त्यांच्याबरोबर जाता आलं, त्यांच्या गाडीमध्ये बसता आलं. आणि फायनली आम्ही सेटवरती पोचलो, म्हणजे सातारला गेल्यानंतर फायनली सेटवर पोचलो. हा आहे देवमानुचा सेट. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिला असेल. आणि ह्या ज्या आहेत ह्या ताईंचं हे जे घर आहे ना, तर ह्या ताईंचे, तर त्यांना एवढा आनंद झाला मला बघून, मला सुद्धा त्यांना बघून आनंद झाला की नंतर भेटल्या त्या. जयू येत नाही का आता? जयू ते मेकअप मधली जया नसते आता. नमस्कार. आणि वरच्या साईडून हे असा लुक दिसतो. इथं मठ आहे बघा, जो गोपाळचा हे दाखवलाय मठ तो. मी चालले आता बेसवर आणि इकडच्या साईडला बघा गोपाळचा फोटो आहे जो महाराज झालाय. आणि इथूनच वाट आहे, बरेच दिवस झाले मी गेली नाही ना बेसवर. आणि इथून चालले होते मी. आता वाट बदलली आहे, म्हणजे पहिली वाट वेगळी होती बेसच्या साईडला जायला. हे समोर जे घर दिसते का, तर ते आम्हाला बेससाठी दिलेलं आहे. म्हणजे सगळे कलाकार, लेडीजला रूम वेगळी आहे, जेंट्सला रूम वेगळी आहे, चेंजिंग वगैरे मेकअपची. आणि पण जाताना एकच आहे एंट्री, म्हणजे आतमध्ये जाताना सगळ्यांचा मेकअप एका ठिकाणी होतो, चेंजिंगला दुसरा रूम आहेत. असं आहे. आणि इकडच्या साईडला बघा जो आतिश, जो आत्ता व्हायरल झाला आहे बघा पोलिसांच्या सीनमध्ये, तर तो आहे. आणि हे नौशाद दादांचं माझं आधी पण शूट होतं बघा एकत्र. आणि हा आतिश म्हणजे ह्याच्यात इन्स्पेक्टर मंजू, कॉन्स्टेबल मंजूमधला आहे. आणि आतमध्ये लेडीज वगैरे होत्या, त्यांचं मेकअपचं वगैरे चाललेलं, चेंजिंग वगैरे चाललेलं. आतल्या साईडला रूम आहेत. बरे आहेत का? मग खूप म्हणजे बऱ्यापैकी शेतीला चांगला आहे पाऊस. त्यानंतर माझं मेकअपचं आवरायचं घेतलं, म्हणजे माझी हेअरस्टाईल होती. माझा चेहरा काही दिसणार नव्हता, पण हेअरस्टाईल पाठीमागच्या साईडने सीन होते, त्याच्यामुळं ज्या मॅडम आहेत तर त्यांची हेअरस्टाईल होती, त्यांचा आंबाडा गजरा वगैरे होता. आणि चहा घेतला उद्या, आता सांगितलं नाही ना. चहा घेतला तुम्ही? बाय 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 बाय. हो चालेल. हॅलो. ही माझी मुलगी दाखवली. येते तुझे पप्पा आहेत खरंच? होय ग, पप्पाच आहेत तुझे ते? नाही पप्पा म्हणजे सिरियल वाले पप्पा. अच्छा. आणि एडिटिंग करत असताना ना निम्म्या क्लिप राहिल्यात, तर त्यानंतर मी एडिट केल्यात. तर हा म्हणजे नंतर आम्ही शूट वगैरे केल्यानंतर मेकअप उतरवतानाचं हे, म्हणजे मेकअप वगैरे उतरावं लागतो, साडी वगैरे चेंज करावी लागते, त्यांचं व्यवस्थित साहित्य ठेवावं लागतं. एकच मिनिट असं म्हणून ऑइल नाही. अरे तुला फोन करते काय झालं.
हो लवकर झाले. फायनली आज लवकर पॅकअप झालेला आहे आणि त्यांना छान प्रकारे तुम्ही ओळखत असाल. मला एक टीप पाहिजे होती लाली. ज्यावेळेस आपल्या नवऱ्याकडे एखादी लेडीज बघते, एखादी लेडीज आपल्या नवऱ्याशी बोलते, तर त्यावेळेस काय करायचं, कसं हँडल करायचं त्या लेडीजला, असं असं काही करू नका. इन रिअल लाईफ असं काही करू नका. असं ओके नवरा इतकं प्रेम करायचं की माझा नवरा माझं कारभारी बघा. मी असं कधीच करणार नाही बरं का. तुमच्यावर माझं लय प्रेम आहे. फक्त नजरेने असं बघायचं. हा आणि असं एवढे मोठे डोळे केले ना, बटाटे डोळे, की माझा नवरा असा गार पडतो. काहीच नाही. आणि मी चेंज करून सेटवर गेली. सर जाते, बाय. चला सर. चल बाय. आणि हे सीन आहेत ना ते घरी जातानाचे आहेत. आणि हे आहेत रोहित दादा, म्हणजे आपला सुध्या, देवमाणूस सिरियलमधला सुध्या. आणि हे ना सातारचे आहेत दादा. तर ते मला म्हणले की तुमचे व्लॉग खूप लोक बघतात, थांबा जरा, मला छान मेकअप वगैरे काही केला नाही. तर म्हणलं असू द्या, तो दादा तुम्ही असंच दिसता चांगलं, पोलीस युनिफॉर्ममध्ये कोणी पण छानच दिसतं. कारण जी खाकीची पॉवर असते ना, त्याचा नाद नाही करायचा, म्हणजे लुक वेगळाच येतो. आणि हे नौशाद दादा मगाशी दाखवलेले ते. आणि हे सगळे सीन ना मी जातानाचे दाखवते, म्हणजे घरी जातानाचे. खूप पाऊस आलेला, सगळे सीन झालेले. शूटिंगमधलं सीन मला घेताच आले नाहीत, कारण जो मगर सर जे आहेत तर त्यांची बायको, तिचा रोल होता माझा. आणि इथे होता आत्ता अमिताभशी मी बोलत होती. देवमाणूसमधला अमिताभ जो आहे ना, तर तो होता. आणि माझी गाडी काय अजून आली नव्हती. नंतर मग माझी गाडी पण आली, म्हणजे आमच्या आर्टिस्टला जी सोडणार होती. ह्या ताई पण होत्या, ह्या पुण्याच्या आहेत. आणि मी होते, आणि अजून मेकअप आर्टिस्ट वगैरे होत्या. सगळ्यांना सेफली पोचवणं त्यांच्या घरापर्यंत, किंवा त्यांचे मिस्टर, भाऊ जिथे येणारे तिथपर्यंत सेफली पोचवणं हे त्यांची म्हणजे जबाबदारी असते, आणि ते पूर्णपणे पार पाडतात. आणि ह्या गाडीमध्ये ना अस्मिता म्हणजे डिम्पी होती माझ्या पुढच्या साईडला, आणि पाठीमागं आम्ही बसलेलो, मी मेकअप आर्टिस्ट आणि त्या ताई ज्या पुण्याच्या होत्या त्या. आणि नंतर ना मग माझे मिस्टर आले, तर त्या साईडला मला त्यांनी सोडलं. पण त्याच्या आधी दुसऱ्या क्लिप्स पण मी दाखवते, ज्या शूटिंगमधल्याच होत्या. मेकअप वगैरे चालू होता इथं माझा. आणि मेकअपमध्ये ना मला गजरा वगैरे छान घातलेला. पाठीमागच्या साईडनं सगळे सीन होते, त्याच्यामुळं ना बॅक साईड अशी दिसली पाहिजे छान, म्हणजे आंबाडा, गजरा असं. कारण फ्रंट साईड माझी दिसणार नव्हती. आणि इथं गणपती बाप्पांचं, स्वामींचं दर्शन घेतलं, आणि मी छान रेडी झाले. ही होती माझी चेंजिंग रूम, म्हणजे बाकीच्या आर्टिस्टची पण असते. म्हणजे इथं डिम्पी होती, सगळ्या त्या सुदेची आई होती, ह्या मॅडम होत्या, सगळे, लाली होती, असे सगळे आर्टिस्ट. माझी मैत्रीण इकडे येतच नाही ना. मी तिला म्हटलं की मी असं ठरवलेलं की ती येणार. आणि शूटिंगच्या सेटवरचे हे काही सीन आहेत. तर हे आहेत आमचे सर, आणि ह्या मॅडम म्हणजे फुलाबाई ज्या म्हणतात ना, तर त्या आहेत. ह्या खूप गोड आहेत. भाषेचा सर बघतात माझ्या व्हिडिओ. आणि आणि इथे होते हे मिलिंद सर, आणि ही जी दिदी आहे विभा, तर ती त्यांच्या दोघांचं चाललेलं बोलणं शूटच्या विषयी. आणि तो निम्मा राहिलेला व्हिडिओ. तर हे जे कारभारी आहेत, हे माझे कारभारी मला न्यायला आले, आणि बाळसुद्धा न्यायला आलं मला. आणि मला विचारत होतं काय आणलेस, काय खाऊ आणलेस. मी त्यांना येता गुलाबजाम आणले होते, आणि ते दिले. कारभाऱ्यांनी आमच्या सगळा बाजार वगैरे केलेला, रविवार होता, खंडाळाचा बाजार होता. आणि कारभारीनं मला सगळीकडे न्यायला येतात शूटला. ज्या ठिकाणी माझं शूट आहे तिथं थांबतात, पण आज त्यांना काही जास्त वेळ नव्हता, पण मला न्यायला आले होते ते.